राम राम राम। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करो। आद्य आचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन करून पहाटेच्या पवित्र प्रहरामध्ये भाग्यानं नामधामात उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांबद्दल सद्भाव प्रगट करून प्रार्थनेच्या निमित्तानं साधकांकरता चालू असणाऱ्या मुक्त चिंतनांमध्ये वासना हे प्रधान सूत्र धरून चालू असलेला जो विषय होता, त्याच्यातून जो अभिव्यक्त होणारा पुढचा टप्पा, त्याच्यामध्ये वासनेला पूर्वजन्माचं पाप हेही एक कारण आहे। तेव्हा पाप म्हणजे नेमकं काय, क्रियमाणाच्या दृष्टीनं आपल्याला लाभ व्हावा। पाप जे घडलंय ते भोगण्याकरता किंवा ते संपवण्याकरता असणारा उपाय, आणि क्रियमाणात आपल्या हातून पाप घडू नये याकरता साधारणपणे पापाची संतवर्णित अपेक्षित व्याख्या आपण करतो। पापतया नाव परदारागमन, पापते परधन अपहार हे पहिलं चरण। पापतेची निंदा, परपीडा, द्वेष, पापतेची उपहास पुढिलांचे, पापतेची जिती विषयाची आसक्ती, पापतेची जीवी विषयाची आसक्ती, पाप अभक्ती कुळाचारी, निळामणे पाप मुख्यतेची साचे, नावडे देवाचे नाममुखी, असा हा 4 चरणी अभंग आहे। पापाची मुख्यत्वानं 9 प्रकारची व्याख्या केलेला आहे। त्यामध्ये पाप महापाप या यादीत असणारं परदारागमन याविषयीचं काल आपण चिंतन केलं। थोडा एक मुद्दा जाता सांगितला होता की या जन्ममरणाच्या रचनेमध्ये वासनेचं निमित्त कारण असतं, वासनेमध्ये आपलं पाप हेही कारण असतं। मग तेच पाप भोगायला येताना कधी रोग रूपानं येतं, कधी नरक रूपानं येतं, कधी वर्तमान कालातल्या दुःख रूपानं येतं। वर्तमान कालातले रोगरूपातले दुःख अधिक इतर दुःख, हे रोगरूपातले दुःख हे शारीरिक दुःख आहेत, आणि परिस्थितीतले काही दुःख येतात, त्याला प्रारब्ध आणि पाप हे 2 स्रोत त्याच्यातही कारणीभूत असतात। तर त्याच्या अंतर्गत हे पापभोगाची प्रतिक्रिया आहे। वर्तमान काळात दुःख, भविष्य काळामध्ये जन्ममरण पापानुसार, म्हणजेच वासनेनुसार। तेव्हा असा त्या पापाचा वासनेशी पॅरलल सारखा संबंध आहे। म्हणून जसं वासनेचा विचार करत जावा, तसं त्याला कारणीभूत असणाऱ्या पापाबद्दलचाही विचार आपण केला पाहिजे। तर या दृष्टिकोनातून हे पाप प्रकरण आपलं चालू आहे। एक प्रमाण शास्त्र संतवर्णीचंच प्रमाण आहे।
तुळशीदासांचं मानस पुण्य पाप नाही, मानस पुण्य पाप नाही लागा. आपलं तर कलियुगामध्ये मानस पुण्य प्राप्त होतं, पण कलियुगामध्ये मानस पाप लागत नाही. ही दिलेली जी सवलत आहे, साधकांनी याचा लाभ असा उठवायचा आहे की क्रियात्मक पापाच्या बाबतीत जास्त आधी काळजी घ्यायची. तसं तर मानसपापसुद्धा होऊ नये, पण हा पुढचा टप्पा. पहिल्या टप्प्यात आचार टप्प्यामध्ये कलियुगामध्ये मानस पाप त्रास कमी देतात, क्रियात्मक पाप जास्त त्रास देतात. तसं काही मानस पापांचा विचार मत्सर राग द्वेष विकार या अर्थानं ज्याला पूर्ण निर्विकार आत्म्याला भेटायचे, त्याला या मनात चालणारे रागद्वेषाधिक विकार हे सुद्धा प्रतिबंध करतात. तेव्हा त्याचा विचार एका वेगळ्या अर्थानं, इथं वासनेच्या क्रमातून सुटण्याच्या अर्थानं जास्त काळजी घेण्याचा वाप आहे क्रियात्मक पाप. कलियुगामध्ये इतकं बाहेरचं वातावरण विचित्र आहे की अनिच्छन्नपी मनाला त्या इंद्रियांच्या माध्यमातून त्या विषयांचा स्पर्श होतो आणि मन कधीकधी त्याला ग्रहण करतं. फक्त ही जी संसद प्रक्रियेसारखं कायद्यात रूपांतर होऊन अपेक्षित क्रियात्मक पापापर्यंत रिटर्न ऑर्डर आली नाही पाहिजे मनापासून, बुद्धी आणि चित्ताकडून परत पाप समर्थन करून क्रियेमध्ये उतरता कामा नये. आत घुसणं, आवश्यकता संसदेपर्यंत जाणं आणि संसदेतून कायदा पास होऊन त्याचा आचार, हे जसं आहे तसं ही आपली शरीरातली संसद आहे सगळी. इंद्रिय विषयाला स्पर्श करतात आणि ओढाळ इंद्रियाला विषयाची अपेक्षा असते, मग त्यातून ते मनाच्या बुद्धीच्या माध्यमातून करायचंच या निश्चयावर जातात आणि मग क्रियेमध्ये ते पाप उतरतं, असं आहे. तेव्हा त्याची क्रियेपर्यंतची प्रक्रिया होता कामा नये, एवढं कलियुगातल्या साधकांनी पहिल्यांदा सावधान राहिलं पाहिजे. कारण वातावरणच असं आहे की पाप घुसणार. बाहेर पडलं की सिनेमाचे गाणे ऐकू येतात, बाहेर पडलं की पोस्टर दिसतात, घरात बसलं की टी व्हीवर अर्धनग्न चित्र पाहत राहतो मनुष्य. तर आत बाहेर सगळं विषयाचं वातावरण आहे. सर्व पंच ज्ञानेंद्रियाच्या समोर श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. म्हणून ही भोंड जिरवायची अपेक्षा करत जाऊ नये. जर एखाद्याला निवांत कुठं न जाता साधन करण्याचा जर योग आला ना, तर त्याच्या मनात बाहेरच्या आकर्षणाची आवश्यकताच नको आहे. ह्या तीर्थाला जायला पाहिजे, हे करून पाहून ते करून पाहू. अरे एकांत मिळत नाही. आवडी विठ्ठल गायी जे एकांती अलभ्यते येती लाभ घरा. तर या बाह्य सगळ्या मुद्द्याला आवरा. कारण वातावरणच इतकं विचित्र आहे की बाहेर गेलं की तुम्ही मोकळे राहू शकत नाही, विषयाला खेचूनच घेता. या इंद्रियासमोर असणारे जे विषय, विषयेंद्रिय संयोगाद्यत्तरग्रे मूर्तोपमम, या पद्धतीनं विषय आणि इंद्रियांचा संयोग होतो. घरातल्या घरात काही मुद्दे कंट्रोल करता येतात. रसनेचा विषय आवश्यकतेनुसार येणं वेगळं आणि भोग्य विषय येणं वेगळं. पण कानाचा विषय बाहेर न पडल्यावर थोडा कमी पडतो. हिंडत राहिल्यावर कानातून सारखे वेगवेगळे रजोगुणी तमोगुणी वातावरणाचे वर्णन स्पर्श हे ऐकूच येत असतात. स्पर्श होत असतो, दृश्य दिसत असतं. श्रोत्रम चक्षु तर स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च. सगळ्यात कमी त्रास घ्राणमेवचचा असतो. पृथ्वीतत्व प्रधान जे ज्ञानेंद्रिय ना, त्याची उपाधी कमी, त्याच्यापेक्षा जास्त
रसनम, त्याच्यापेक्षा जास्त स्पर्श, त्याच्यापेक्षा जास्त शब्द आपलं चक्षु, आणि सगळ्यात जास्त याचं एक विशेष आशय आहे की डोळे बंद करता येतात, कान बंद नाही करता येत. देवाने आपल्याला डोळे बंद करायची सोय दिली, वाणी बंद ठेवायची सोय दिली, पण झोपेव्यतिरिक्त कान बंद करायची सोय नाही आहे. म्हणून सर्व काळ आणि सर्व व्यापक आत येणारा विषय जर असेल ना तर शब्दरूपाने जास्त येतो, हे लक्षात घ्या. शब्द चांगला उपयोग केला तर फायदा आहे, शब्द हे ब्रह्म आहे. पण विषयदृष्ट्या जसं मन झोपेव्यतिरिक्त नॉनस्टॉप मशीन आहे, तसं कान नॉनस्टॉप मशीन आहे. हे दोन जवळजवळचे आहेत. डोळ्याला डोळे झाकून बसता येतं, पट्टी लावता येईल, कानात बोळे घातले तरी ऐकू येतं, इतकं ते आहे. खास विकारच एखाद्याला बधिरतेचा झाला तर मग त्याला वाईट जसं बंद होतं तसं चांगलंही बंद होतं, म्हणजे लाभ नाही. जसं स्वतंत्रतेनं डोळ्याची जशी उघडझाप करता येते, काय पाहायचं आपण ठरवू शकतो, काय न पाहायचं आपण, तसं कानाचं होत नाही. एक तर रोग म्हणून बंद होतात कान, मग त्यावेळेला तोटा पण होतो, असं आहे. आणि झोपेव्यतिरिक्त मनाचं सगळ्यात जवळचं विषय खेचण्याचं केंद्र आहे शब्द. फार खोलीत एकांतात बसतो तरीसुद्धा बाहेरचे आवाज ऐकू येतात आणि त्याच्यातून विचार सुरू होतात. डोळ्याला तो माणूस दिसत नाही, पण त्याचा आवाज ऐकू आला की सुरू. एकांतात सुद्धा म्हणजे निर्जनतेमध्ये अगदी खोलीत बंद केलं तरी ध्वनी ऐकू येतात. आम्ही का बाहेर पळतो? रस्त्याच्या कडेला घर आहे, वाद्य वाजले की काय आलं पाहायला पळतो बाहेर. वास्तविक काही गरज नाही, पण जातो की नाही माणूस. आणि त्याचा संस्कार झालेला असतो, कोणत्या प्रकारचा आवाज असल्यावर काय. म्हणजे पंढरपुरात कोण्या जातीचं मरणाचं प्रेतयात्रा चालली लगेच कळतं नुसत्या आवाजावरून, आणि लगेच आम्ही पाहायला जातो, काही गरज नसताना खिडकीपर्यंत. तर हे कान विषयाला खेचायला सर्व काळ सर्व व्यापक अशा दृष्टिकोनातून, आणि लांबी पण खूप आहे हो त्याला. त्या दिवाळीच्या वेळेला फटाकडे किती लांबून वाजले त्याला कळतात, मिरवणूक आलेली खूप लांबून कळते या आवाजानं. तर म्हणून या श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेवच. आता प्रश्न काय आहे, त्याच्या स्वभावानुसार आत आवाज जाणं हा एक टप्पा, पण त्याच्या पुढची प्रतिक्रिया काय? अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. तर मनद्वारा विषय सेवन याहीपेक्षा त्याची घनीभूतता स्वीकार केलेली आहे क्रियाद्वारा विषयामध्ये रमणं. लक्षात घ्या. तर आपण हिथून सुरुवात आहे आणि शेवट तिचा क्रियेत जाण्यात आहे. काही ठिकाणी चक्षु विषयाला खेचतो, काही ठिकाणी कान विषयाला खेचतात. चक्षु आणि कान डायरेक्ट शरीरस्पर्शी नाही आहेत, आणि घ्राण रसना आणि स्पर्श डायरेक्ट शरीरस्पर्शी विषय. 5 विषयातले 3 विषय तुम्हाला स्पर्श अंतरावरून कोणाला करता येत नाही, हे डायरेक्ट शरीरस्पर्शी स्पर्श विषय. पदार्थ तोंडात घातल्यावर रसना विषय, नाकापर्यंत आत श्वास गेला तर घ्राण विषय. आणि पहिले 2 तुमच्या शरीरापासून अंतरावर असून डोळ्याच्या कितीतरी अंतरावरची वस्तू आपल्याला दिसते आणि तिथून ती वस्तूला खेचून आणते. म्हणून हे 2
जास्त विचारणीय आहेत. म्हणून चक्षुदोष हा तर फार विचित्र आहे. विषयाला खेचणं आणि विषयाकडं धावणं. म्हणून या एकच कटाक्षामध्ये सगळं काही आहे. चांगलंही आहे, कृपा कटाक्षे न्याहाळीले. कटाक्षामध्ये विकार पण आहे आणि कटाक्षामध्ये कृपा पण आहे, हे लक्षात घ्या. तर चक्षुदोषामध्ये बरेच भाग आहेत, श्रोत्रदोषामध्ये बरेच भाग आहेत. म्हणजे आणि यापेक्षाही जास्त घनीभूतता शरीर जवळ आल्यानंतर जे विषय आपण भोगतो त्याच्यातल्या योग्यायोग्यतेमध्ये हा गमन शब्द हा स्पर्श विषयाशी संबंधित आहे. म्हणून दारा चिंतन आणि दारा गमन असे दोन भाग पाडतो आहे आपण, लक्षात घ्या. जास्त घनीभूत आपण मायेत अडकलो ज्यावेळेला गमनापर्यंत पोहोचतो त्यावेळेला, म्हणजे शब्दविषयापासून गंधविषयापर्यंत असं खाली उतरत आपण विषयाशी घनीभूत स्पर्श करतो. तर शरीरसंबंधी त्या विषयाला आणणं म्हणजे स्पर्श दोषात. तर महापापाच्या बाबतीत इथून जास्त सुरुवात मानली आहे. तोपर्यंत त्याच्यामध्ये दुरी आहे, पापामध्ये आणि तुमच्यामध्ये दुरी असते. जोपर्यंत काही पाप क्रियात्मक पद्धतीनं तुम्हाला चिकटत नाहीत तोपर्यंत त्याची दुरी आहे. दुरीचं दूर करणं सोपं आहे, आत घुसलेलं दूर करणं अवघड आहे, असं आहे. एखादा ढेकूण, एखादी पाल, एखादा विंचू आपल्यापासून अंतरावर असल्यावर त्याला दूर करणं सोपं आहे. पण एकदा का त्या विषाने स्पर्श केला, ठणका मारला की मग त्याला दूर करणं अवघड आहे, असं आहे. तर गमन होणं म्हणजे विंचवाने ठणका मारणं असं आहे. आणि चिंतन म्हणजे विंचवाला दुरून पाहणं. त्या दूर दिसलेल्या विंचवाला दूर करता येतं, पण ठणका मारलेल्या विंचवाचा भोगच करावा लागतो. मग त्याचं दुःखरूपापर्यंत परिणती होते. किती सुंदर साधा दृष्टांत आहे. डंख मारणं आणि विंचू दिसणं, ते गमन म्हणजे डंख मारणं आहे, असं आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये डंख मारण्यापर्यंत पाप जर आपल्याला स्पर्श झालं नाही तर त्याला दूर करता येतं. आणि म्हणून लागही मानस पुण्य लाग नाही पापा, तर पाप मानसिक लागत नाही. मग या बाबतीत उलट आहे. याचं कारण काय? मग पुण्य मात्र लागतं, मानस पुण्यसुद्धा कलियुगामध्ये प्राप्त होतं पुण्य म्हणून, आणि पाप मात्र मानस लागत नाही. याचं कारण काय? याचं एक कारण असं आहे, जसं आम्ही सांगत असतो की उदाहरण बरं का, लोक तर्क देतात काही ठिकाणी, काही तर्क चालत नाहीत. नामाच्या बाबतीत वितर्क रूपाने लोक तर्क देतात की आधी हाताला चटके मग मिळते भाकरण, राम राम म्हणून काय होणार आहे? अरे काही कर्म करा, नुसतं रामराम म्हणण्याने काय होणार आहे? असे तर्क करतात लोक. भाकरी भाकरी म्हणण्याने भाकरी मिळते का? त्याला उदाहरण त्यांचं मतलब सिंधूतल्या लोकांत. तर त्याच्यावर उपाय उत्तर आहे, नाम आणि भाकरी या दोन पदार्थातच अंतर आहे. नाम हा सूक्ष्म पदार्थ आहे आणि भाकरी हा स्थूल पदार्थ आहे. स्थूल पदार्थ हा क्रियेशिवाय प्राप्त होत नाही, हा सिद्धांत बरोबर. पण सूक्ष्म पदार्थ हा अधिक सूक्ष्मात जावल्यावर लवकर प्राप्त होतो. नामापेक्षाही सूक्ष्म आहे, म्हणून नामानं नामी प्राप्त होऊ शकतो. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. पण भाकरी म्हटल्यानं भाकरी मिळत नाही, कारण भाकरी स्थूल पदार्थ आहे. तर हा जसा चुकीचा तर्क आहे तसंच इथं शंका आहे नाही की जर मानस पाप लागत नाही तर मानस पुण्य कसं लागतं?
तर पाप क्रियात्मकतेकडं स्थूलतेकडं नेणार आहे आणि पुण्य सूक्ष्मतेकडचा प्रवास आहे. आणि म्हणून मानस पद्धतीचं पुण्यसुद्धा पुण्यरूपामध्ये आपल्या उपयोगाला येतं. मानस पुण्य जर केलं, उलट बघा ना, स्थूल जपापेक्षा आपल्याला मानस जप श्रेष्ठ सांगितला आहे. वाणी हे ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे. मोठ्याने जप करण्यापेक्षा मनात केला तर तो जास्त फलश्रुत असं म्हटलेलं आहे. 10 पट फल, कुठं 100 पट फल असं वर्णन येतं ह्या 4 वाणीचं. तर वैखरी स्थूल वाणी आहे, काय मध्यमा पश्यंती या सगळ्या परावाणी या अधिक सूक्ष्म आहेत. मग परावाणीतलं जर नामस्मरण पुण्य निर्माण करू शकतं, याचा अर्थ परमार्थाचा ओघ स्थूलाकडून सूक्ष्माकडे, लक्षात घ्या. आणि प्रपंचाचा प्रकृतीचा ओघ हा स्थूलाकडे आहे. आणि म्हणून क्रियात्मक पाप झालं की पाप लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून क्रियात्मक न होऊ देण्याकरता जपा. पुण्य मात्र मानसिक जरी झालं तरी त्याचं पुण्य लागतं, कारण तो क्रमच स्थूलाकडून सूक्ष्माकडे आहे. तर तुळशीदासांनी सांगितलं, मानस पुण्य लागेल, मानस पाप लागत नाही. तर थोडीशी सवलत आपल्या मनामधल्या स्वतःच्या मनाच्या चिंतनाला एकदम न्यूनगंडात न नेण्याकरता उपयोग आहे. कारण मानस पाप जर लागलं तर कलियुगात एकही जीव पाप सोडू शकणार नाही अशी परिस्थिती. इतकी शुद्धात्मे जन्माला येणंच अवघड. अवतारी एखादे अपवाद पुरुष सोडले तर मानस पाप होतं, पण कंट्रोल ते कुठं करतात? पापाच्या क्रियेचं फल भोगायचं असतं तर क्रियेत उतरू देत नाही. आणि गमन हे क्रिया आहे. म्हणून कमीत कमी आपण जीवनामध्ये हे सांभाळा. दारागमन परदारागमन हे महापाप मानलेलं आहे. म्हणून पापतया नाव परदारा गमन. तर गमन शब्दाचा अर्थ प्रधान ठेवून मी आज थोडी व्याख्या वेगळ्या अँगलनं तुमच्यासमोर मांडली. आता मनच आहे, घाण करायला जातं कुठंतरी, पण त्याला आवरा. आणि आवरून जर शुद्धतेकडं लावलं तर ते मन दिव्य होतं. मनही राम झाले, मनही राम झाले. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. त्या मनात येणाऱ्या संकल्पांना सुधारलं तर मोठं साधन होईल. आणि मनात येणारं वातावरणामुळे निर्माण होणारं जे काही वासना पाप आहे ते फक्त क्रियेत न येऊ दिलं तरीसुद्धा तुम्ही पापाच्या भोगापासून, पापाच्या दुःखरूपी परिणामापासून वाचू शकाल. म्हणून पाप क्रियेत उतरू देऊ नका. आणि पुण्य अधिक सूक्ष्मतेत न्या, निश्चयापर्यंत न्या. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. संकल्प, विचार, धारणा असा क्रम आहे आत जाण्याचा. आणि तो सूक्ष्मातून अतिसूक्ष्माकडे जाणारा असल्यामुळं त्या मनाला त्या दिशेनं जरी संकल्प करायला लावलं तरी साधनेमध्ये त्याची प्रगती होते. म्हणून मानस पुण्य लागतं. मनाला पुण्यात्मक विचाराची सवय ठेवा. आणि मनात आलेल्या पापाला क्रियेत उतरवू देऊ नका, म्हणजे सहज जगत संबंध विच्छेद होईल. म्हणून शेवटी चिंतनाचा सुद्धा काटा काढायचाच आहे. मनात चिंतन नाही पापाचं होऊ द्यायचं, त्याला सफलता नाही, पण न्यूनगंड पैदा करायचं नाही. नाही तर तुम्हाला पुढं प्रवासाची आशाच निर्माण होणार नाही, बरं का. तर हे जेव्हा अनिच्छन्नपी इंद्रियाच्या माध्यमातून विषय मनात जातात तर सेवन उपसेवन असे त्यातले पुन्हा बारीक भाग काढता येते. विषयान उपसेवते. तर मन पहिलं उपसेवन करतं विषयाचं, स्थूल प्रकृतीचं, आणि इंद्रिय सेवन करतात असा भाग आहे.
तर त्या सेवनामध्ये मुख्य भोग आहे विषयाच्या बाबतीत, जड विषयाच्या बाबतीत. म्हणून सेवन होऊ देऊ नका. उपसेवनापासूनच त्याला धक्का मारा. म्हणजे मनात आलं तरी मनापासूनच त्याला निग्रह करून काढून टाका. सर्वेंद्रिया आणि संयम्य मनोरुधी निरुद्धच, हे निरुद्ध करा. मूर्ध्या ध्यायात्मन प्राणमास्थितो योगधारणाम असं आहे. तर तो कुठून टोला परत फिरवायचा, जगत संबंधाचा दृढतेपर्यंत न जाऊ देण्याकरता सगळ्यात पहिला टोला कुठं मारायचा आहे, तर मनाच्या पुढची क्रिया थांबवायची. मनाच्या पुढं ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाद्वारे विषयाचं सेवन इथं टोला मारायचा आहे. सेवन होऊ द्यायचं नाही. येणं कसं आहे, रचना आहे. आता हा डोळा आहे, तर डोळ्यामध्ये विषय घुसणं ही त्याची रचना आहे, दृश्य दिसणं ही त्याची रचना आहे. तसं या डोळ्याच्या माध्यमातून आलेला विषय मनात घुसणं इथपर्यंत रचना आहे. आणि पुढं तुमचं स्वातंत्र्य आहे. त्याच्याकरता तुम्ही जो कर्तेपणा स्वीकार करता, भोगतेपणा स्वीकार करता आणि पुढं जो प्रयत्न करता, इथं तुमचं आवरायची जागा आहे. तो प्रयत्न जर जगताच्या कोणत्याही विषयाच्या आत आलेल्या मुद्द्यापासून जर तुम्ही सावधान झालात, तर विषयापासून सावधान व्हाल असं आहे. आणि ही जो प्रयत्न इथं वैराग्याची मुहूर्तमेढ आहे. म्हणून निळामणे विरक्त दे आठवचे नाही विषयाचा. त्याच्यातली पूर्तपणा आणि सुरुवात दोन्ही इथं आहे. आणि तिथं मनाला थांबवायचं आणि त्या मनाला दुसरा विषय द्यायचा. मनाचा एक स्वभाव आहे संकल्प विकल्पात्मक मना. तर सत्संकल्पाचा विषय द्यायचा. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, हा पॉईंट तिथं आहे. तर विवेकी बुद्धीद्वारा मनाच्या आघातापासून त्याला फिरवायचं तिथून विषयाना. जगतसंबंध विच्छेदाची प्रक्रिया इथं आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ते जे शब्द माझे येतात, मना मत जाणे दे शरीर, याला खूप जपायचं आहे. म्हणून सदाचार, शास्त्राचार. त्या मनाला असा संस्कार करायचा आहे पहिल्या सुरुवातीला, की अहितापासून काढिती हित देवनी वाढविती अशी असणारी जी श्रुती माऊली आहे, तिची जी आज्ञा आहे तीच त्याचप्रमाणे मी वागेल. त्या आज्ञेचा संस्कार मनावर करायचा. भक्कम बॅट पाहिजे बॉल उडवायला. प्लॅस्टिकच्या बॅटचा काही उपयोग नाही ते पोरांच्या खेळातल्या. तर रिटर्न उडवण्याकरता आलेला विषयाचा झटका जो आहे तो रिटर्न उडवला पाहिजे. तो जर का बॅटला लागला का आऊट होता तुम्ही, हे लक्षात घ्या. आम्ही सगळे आऊट झालेली माणसं आहेत, कारण तोच झटका आमच्या पार बॅटला लागतो. आणि तो ज्याने जितक्या जोरात फिरवला तितक्या त्याला रन मिळतात. तो विजयाच्या दिशेनं जातो. रन न काढता सुद्धा बॉर्डर ओलांडले की 4 आणि 6 मारले जातात. तुम्ही किती जोरात त्याला रिटर्न फिरवता, बॅटला न लागू देता, वाया न जाऊ देता. स्टंपलाही लागत नाही आणि बॅटलाही लागत नाही, ते वाया जातात. आणि बॅटला लागून ज्या प्रमाणात तो टोला मारू त्या प्रमाणात रन मिळतात. आणि जर स्टंपला लागला तर तो आऊट होतो. हे न खेळणाऱ्यांना सुद्धा टी व्ही पाहून पाहून माहिती आहे एवढं. मी सुद्धा कधी क्रिकेट खेळत नाही, पण एवढं आपल्याला टी व्हीतलं पाहूनसुद्धा कळतं. त्याला काही फार ज्ञान असायची गरज नाही. दृष्टांत लक्षात घ्या.
तर बॅट मारण्याचा पॉईंट कुठं आहे, तर क्रियात्मक होण्याच्या आत त्याला परत फिरवणं, स्टंपला लागण्यापूर्वी त्याला रिटर्न करणं. स्टंपला लागणं म्हणजे शरीरात डंख मारणं असं आहे, स्टंपला लागण्याच्या पूर्वी त्याला रिटर्न फिरवणं म्हणजे विजयाची रन तुम्हाला मिळणार. साधा दृष्टांत जरी साधा असला तरी त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल. म्हणून मनामध्ये पापाने घर करून क्रियेपर्यंत येणं हे नुकसानीचं आहे. म्हणून परदारा गमन शब्द क्रियेपर्यंत येण्याचा वाचक आहे. पापतया नाव परदारा गमन. पापते परधन अपहार. आता दुसरं महापाप येतं, त्याचा विषय आज पुरा नाही होणार, फक्त या चरणाचा पुढचा टप्पा सांगतो. काल परवा काही अँगलनं सांगितलं, आज काही अँगलनं सांगितलं, तर क्रियात्मक पाप होणार नाही याची काळजी घ्या. याच्याकरता तुम्ही शास्त्राचाराचं वळण लावा. वळणाचा फार उपयोग होतो. पडिले वळण इंद्रिया सकाळ. वळण लावा. जेव्हा परमार्थाला याल तेव्हापासून स्वैराचार नको, शास्त्राचार. मनात येईल ते करणं नको, याला स्वतःप्रामाण्यवाद म्हणतात. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. तर याला शास्त्र म्हणतात. अस्मात् शास्त्रम प्रमाणंत. कार्य अकार्य व्यवस्थित. कार्य आणि अकार्याची व्यवस्था ही पापाच्या आचाराच्या ठिकाणी लक्षात घ्यायची. पापाचा आचार होऊ द्यायचा नाही. शास्त्राने ज्याचा निषेध केला आहे, ज्याचं निषिद्धता सांगितली आहे, त्यापासून 100% दूर राहायचं. हा शास्त्राचार आहे. आणि याच्यामध्ये यांनी काय होतं, त्यांनी काय होतं, हा काल्पनिक तर्क करून तुम्ही कधी नकळत या सगळ्या संसाराच्या मायेमध्ये अडकले जाणार आहात, पत्ता लागणार. एवढ्यानी काय होतं, तेवढ्यानी काय होतं, नुसतं बोलल्याने काय होतं. अरे तुकोबाराय स्वतः गृहस्थी असून सांगतात एकमेकाच्या विरोधाच्या दृष्टिकोनात. एकांती लोकांती श्रेयाशी भाषण, प्राण गेल्या जाण करून. महापाप तर गमन वेळेला आहे, पण त्याची सावधगिरी संतांनी आपल्याला तिथपासून सांगून ठेवली. स्त्री साधकांनी पुरुषाशी, पुरुष साधकांनी स्त्रीशी कमी भाषण करावं. माणसाचा सहज स्वभाव असतो महाराज. परस्परानुकर्षण देवाने जी रचना निर्माण केली आहे, पुरुषामध्ये विनोद केला तर नुकसान कमी. महिलांमध्ये तुम्ही विनोद करून करमणूक करायला लागलात की कधी नकळत तुमचं एकमेकाच्या आकर्षणात परिणित होईल, पत्ता लागणार. म्हणून फार सावधान राहायला सांगितलं. एकांती लोकांती श्रेयाशी भाषण, प्राण गेल्या जाण करून. थोडासा सुद्धा स्पर्श. मोठ्यांकरता महाभारतातलं ते उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लक्षात घ्या. प्रसिद्ध आहे. व्यास शिष्य, त्यांनी एका श्लोकावर मनात आक्षेप घेतला, लक्षात घ्या. तर शेवटी व्यासाने त्याला उदाहरणासह पटवून दिलं. सिद्धाला काय करणार आहे, म्हणजे जसं एकांती लोकांती सांगितलं ना, हे काही लोकांना पटत नाही. एवढं काय, आता तर मोकळं वातावरण आहे. ते समज असा आहे की त्यांची एक दुसरी विचार प्रणाली आहे की तुम्ही जेवढं त्याच्यापासून बाजूला राहाल तेवढं त्याचं चिंतन जास्त होतं. ही आधुनिक प्रणालीवर का. पण ही सिद्धांत प्रणाली संत प्रमाणित नाही. ही संत प्रमाणित नाही. काही विचारकांनी अध्यात्मामध्ये सुद्धा काही असे सूक्ष्म विचार मांडले, काही सिद्धांच्या लेव्हलप्रमाणे. एक संप्रदायच समाधीकडून संभोगाकडे
हा संत प्रणित विचार नाही, शास्त्रप्रणित विचार नाही. तर यामध्ये कधी तुमचं मन तुमचं विचलित होईल हे तुम्हाला कळणारही नाही. आणि सगळे लोक हे कव्हर घालूनच असं वागत असतं. याने काय होतं, उलट तुम्ही जास्त अस्पर्श कराल तर तुम्हाला जास्त चिंतन होईल असं त्यांचं म्हणणं आहे. पण संतांचं म्हणणं असं आहे, संयमाचे कोडे पाहिजेत. डोंगरे महाराज त्या बकरीचा दृष्टांत द्यायचे. भागवतामध्ये अगदी सगळ्यात सुरुवातीला तो दृष्टांत आलेला आहे. ही विषयाची बकरी तृप्त केल्यानं ती पूर्ण होईल असा जो आपला समाज आहे, सगळ्या परमार्थात आलेल्या साधकांच्या डोक्यात आपण हे अनावश्यक आकर्षण एकदा भोगून संपवू अशा नादानं ते कुठंतरी सापडतात. आणि याच्या इतकं चुकीचा रस्ता त्यांच्या जीवनात दुसरा काही घडत नाही. संबंध पतन यामुळं घडतं, लक्षात घ्या. हो, त्याच्यावरून ते दृष्टांत दिलेला. तर या दृष्टांतामध्ये विद्वान समपि कर्षति असं ते शब्द आहेत, की विद्वानसुद्धा आकर्षित होतो असा मूळ शब्द त्या श्लोकातला उत्तरार्ध. तर विद्वान समपि कर्षति हे त्याला पटलं नव्हतं. विद्वानाला काय करणार आहे विषय, म्हणून मग व्यासाने त्याला परीक्षा घेऊन दाखवलं. एकांतात असताना तो स्वतः एकटाच कोपीत तप करत असताना रात्रीच्या वेळी पावसाळ्यामध्ये आसरा मागायच्या निमित्तानं व्यासाने स्त्रीचा वेश घेऊन आले आणि 2 कुट्या आहेत, मला रात्र पाऊस भरपूर चालला आहे, थोडा वेळ विसाव्याला आसरा दे, मी आता असाही आहे, कोणाचा तरी आसरा घ्यायचा आहे, तुम्ही सज्जन आहात म्हणून तुमचा आसरा घेते. परोपकाराच्या नावाखाली तो स्वतःही विद्वान होता, व्यासशिष्य. तिला म्हणला या झोपडीत राहा. मी मुद्दाम वाढवलं नव्हतं ते, पण आता यांनी स्वतंत्रताच विषय मांडला म्हणून ते पूर्ण सांगितलं, नाही तर थोडक्यात सांगूनच मी आटोपत होतो. तर तो दृष्टांत मी संकेत म्हणून करून पुढं जाणार होतो, असं आहे. तर शेवट काय झाला त्याचा, तिला उलट एवढं जबाबदारीनं सांगितलं होतं की मी हाका मारली तरी दार उघडू नको, रात्रभर तुला आसरा द्यायचा आहे. आणि एकांतामध्ये त्याचं मन आकर्षित झाल्यानंतर क्रियेपर्यंत उतरला. आणि किती क्रियेपर्यंत उतरला, तर रात्री दार उघडायला दार ठोठवलं, तिने उघडलं नाही, झोपडीचं छप्पर काढून आत गेला. आणि त्याच्या पुढचा टप्पा, ती म्हणली माझं, मी तर कुमारी आहे, मला पतीची गरज आहे, तुमच्यासारखा सात्विकन चांगला मिळाला तर काय नको आहे, पण आमच्या कुळात म्हणे एक व्रत आहे म्हणे, ते जर तुम्ही पुरं केलं तर मी तुम्हाला वरण करील. तर त्याप्रमाणे त्या वृत्रासुराच्या वेळेला जसं केलं होतं ना त्या मोहिनी अवतारामध्ये, तसंच इथं केलेलं आहे. म्हणे आमची एक आट आहे, आमची कुलदेवता इथं जवळच, मी त्यालाच आले होते म्हणून पाऊस आल्याने इथं अडकले. तर या कुलदेवतेला आपल्या पाठीवर घेऊन, मला पाठीवर घेऊन जर 3 प्रदक्षिणा केल्या तर मी तुमचं वरण करीन. किती विहारामध्ये तो ध्यायतो विषयांपोसा, किती आकृष्ट झाला. तो म्हणला रात्रीचं एकांत आपल्याला कोण पाहणार आहे ना आपल्याला काय कळणार आहे. आणि तो प्रत्यक्ष त्या मुद्द्याला तयार झाला आणि प्रदक्षिणा मारायला लागला. 2 प्रदक्षिणा झाल्या, आता 3री प्रदक्षिणा झाल्यावर ही वरण करणार म्हणून सहज वर पाहिलं तर व्यास बसलेले होते. व्यासानेच ती सगळी परीक्षा घेतली आणि मग म्हणले आता काय लिहू, हे बरोबर आहे का विद्वान समपि कर्षति. तेव्हा खजील झाला. एवढी मोठी ती कथा आहे काय, ती संपूर्ण माझा सांगायचाही विचार नव्हता,
पण यांना वाटलं तो श्लोक आठवत नाही, पण मी का जाणून बुजून तो टाळला होता, फक्त संकेत करायचा होता. हरी इच्छा सगळ्या प्रकारचे लोक आहे, काही लोकांना दृष्टांताची गरज वाटते. तेव्हा या दृष्टिकोनातून हे विषय हे असे आहेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मोकळं सोडल्यावर आपोआप विषय थांबतील ही कल्पना सोडून द्या. उलट वाढतच जातात. जितकी तृप्त होईल, अग्नीमध्ये हे उदाहरण शास्त्रकारांनी दिलं आहे, जितकं तूप टाकाल तितका तो अग्नी भडकत राहील. तसं विषय पूर्ती केल्यानं, विषय भोग केल्यानं विषय थांबत नाहीत, हा सिद्धांत लक्षात घ्या. म्हणून गमनाच्या बाबतीत सावधानी. काय विषयाची पूर्ती केल्यानं विषयाची समाप्ती होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. तात्पुरतं थांबवेल, पोटात भूक तात्पुरती बंद होईल, पण पुन्हा भूक लागते. तसं हे विषयाचं विचित्र आहे. ज्याला स्पर्श झाला विषयाचा, तो त्याच्यातून सुटणं अवघड जातं. वाटतं, ठरवतो, पण सुटू शकत नाही. भगवान म्हणाले, ज्याच्यावर देवाची कृपा असेल, तुळशीदास म्हणले त्या कामप्रकरणामध्ये, तोच ह्याच्यातून वाचू शकतो, असं आहे. आणि म्हणून याकरता सावधानीची रेषा आहे गमन. म्हणून पापतया नाव परदारा गमन. आजचा समय झाला. आता पुढचं पापाचा विचार. पापते परधन अपहार. हा विषय कितीही वाढवला, मी तुम्हाला सांगतो, तो सावध आहे त्याला याचा उपयोग आहे म्हणून हे सांगायचं. जे असावध आहेत ते आमच्या प्रवचनाला वजा करून पण त्याच्यामध्ये आकृष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत. असे दोन वर्ग आहेत. तर सावधान साधक वर्गाकरता प्रवचन असल्यामुळं याच्यातले बरेचसे गृहस्थी नाहीत. काहींचा गृहस्थाश्रमाचा काळ भौतिकदृष्ट्या क्षीण झालेला आहे, परमार्थाची थोडी गोडी आहे, असा वर्ग इथं जास्त आहे, वानप्रस्थी, ब्रह्मचारी. आणि म्हणून त्या दृष्टीनं पुन्हा आपल्या जीवनात तशा कोणत्याही प्रकारची चूक घडू नये, सावधानी घडावी. म्हणून पापाच्या व्याख्येतलं हे पहिलं विभाग लक्षात घ्या. पापतया नाव परदारा गमन. आणि उत्तरार्ध येणाऱ्या उद्याला पापते परधन अपहार. आता हा विचार आपण यथामती उद्याला. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम.